वेलकम टू अनादर ब्लॉग ऐपण विथ संगोपन या यूट्यूब चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि खूप दिवसानंतर असं स्वागत करते. सो काही पर्सनल अडचणी होत्या, आम्ही शिफ्ट झालो इंदोर वरून नागपूरला आणि यात खूप काही अडचणी होत्या. सो हे सगळं आता सॉर्ट आउट करून विचार केला पुन्हा आपल्या कामाला लागावं म्हणून आता व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आता माझं बाळ 6 महिने पूर्ण म्हणजे 6.5 महिन्यांचं झालेलं आहे. सो त्याला आम्ही आता जे काही फूड त्याला इंट्रोड्यूस केलं आहे त्यामध्ये आम्ही काय काय दिलं. सो तुम्ही ज्या वेळेला एक न्यू मॉम आहात आणि अशा वेळेला तुम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणींचं सोल्युशन म्हणजे ऐपण विथ संगोपन आहे. सो मी हे प्रयत्न करणार आहे की मी आता या गोष्टींमधनं जाते आहे सेकंड टाइम, कारण माझी पहिली मुलगी 5.5 वर्षाची आहे. सो या दोन्ही गोष्टींचे अनुभव जर तुमच्यासोबत शेअर केले तर ते तुमच्या काहीतरी कामास पडू देत हीच इच्छा आहे. सो वेळ न घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मग ज्यावेळेला आपण बाळाला पहिलं अन्न देतो तर ते कसं असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांचा डाएट चार्ट कसा असायला पाहिजे. सो मी सगळ्यात आधी तुम्ही जी सुरुवात करता तिथपासनं सांगणार आहे. सगळ्यात आधी ज्या वेळेला तुम्ही त्यांना पहिलं अन्न देता किंवा काही पण वरचं खायला देता तेव्हा त्या गोष्टीची सवय लागायला त्यांना वेळ लागते. त्याच्यामुळे तुम्ही आज दिलं आणि काही जणींच्या या तक्रारी असतात की अगदी माझ्या आजूबाजूला पण बघते मी की अरे मी आज तिला किंवा त्याला देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते रिजेक्ट केलं. सर रिजेक्शनची सवय तुम्हाला करावी लागेल म्हणजे त्यांना कुठली पण गोष्ट, कारण आत्तापर्यंत ते फक्त आणि फक्त दुधावर आहे, एक तर आईच्या दुधावर किंवा कोणी फॉर्म्युला मिल्कवर किंवा कोणी इतर दुधावर. सो या गोष्टीतून त्यांना इतर अन्न पचायला, इतर अन्न आवडायला, इतर अन्न रुचायला, सगळ्याच गोष्टी करायला त्यांना वेळ लागणार आहे. सो हा वेळ आपल्याला त्यांना द्यायचा आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही काही पण पहिलं द्याल तर ते खूप मनापासून तुम्ही देत असता, खूप आवडीने तुम्ही देत असता, तर असं होऊ शकतं की ते रिजेक्ट करतील. एकदा करतील, दोनदा करतील, तीनदा करतील, पण हळूहळू ते नक्की त्याला आवडायला लागेल. सो पहिलं जे आपण देतो ते मी काय दिलं हे सांगणार आहे. मी इतरांचं सांगणार नाही आहे. आमचे जे डॉक्टर आहेत नागपुरातले खूप बेस्ट डॉक्टर आहेत आणि ते मला वाटतं इंडियामधल्या पण टॉप 10-15 डॉक्टर्समध्ये आहेत. सो त्यांनी जे सांगितलं ते आम्ही फॉलो केलं पहिल्याही वेळेला आणि आत्ता पण, तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो सगळ्यात आधी ज्या वेळेला आपण बाळाला अन्न देतो किंवा म्हणजे पहिलं उष्टवन करतो, आमच्या इथे उष्टवन म्हणतात, किंवा अन्नप्राशन, तर तो संस्कार आहे. 16 संस्कारांपैकी एक असणारा हा संस्कार आहे. त्यावेळेला काय करायचं असतं तर त्याचा सुद्धा एक विधी आहे. पण जर विधी करायला तुम्ही बांधील नाही आहात म्हणजे तुम्ही करायलाच पाहिजे असं नाही आहे, तर त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ मी बनवेन जर तुम्हाला हवा असेल तर. आज आता आपण पहिलं अन्न काय असावं याचा विचार करूया. तर मोस्टली आपण काहीतरी गोड खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी माझ्या दोन्ही मुलांना रव्याची खीर आणि अगदी कमी साखर वगैरे घालून, खूप ड्रायफ्रुट्स वगैरे काहीही न घालता साधी रव्याची खीर केली होती, अगदी तुपात थोडंसं भाजून. सो ती खीर कारण गोड द्यायचं म्हणून, तोंड गोड करावं पहिलं म्हणून, आणि नंतर मुगाच्या डाळीचं वरणाचं पाणी, म्हणजे वरणाचं पाणी म्हणजे एका सूप फॉर्ममध्ये असल्यासारखंच झालं ते डाळीचं सूप. तर त्याच्यामध्ये जिरेपूड आणि थोडंसं मीठ, हलकं मीठ, खूप मीठ टाकून द्यायचं नाही, आणि जिरेपूड असं घालून मी प्रॉपर उकळून ते वरण छान उकळून त्याला गाळून असं तुम्ही सुरुवातीला द्या. चांदीच्या वाटीमध्ये दिलं तर बेस्ट ऑफ बेस्ट ऑफ बेस्ट आहे, कारण की चांदीमध्ये कुठलंही इन्फेक्शन होत नाही. आणि शक्यतोवर चांदीतही देत असाल किंवा इतरही कुठल्या याच्यात देत असाल, ज्याच्यात पण तुम्ही मुलांना खाऊ घालता ते चमचे, वाटी सध्या उकळून घ्या. कारण आता काय झालं, आतापर्यंत ते ब्रेस्ट फीडवर होते किंवा ते फॉर्म्युला मिल्कमध्ये होते, मिल्कवर होते, तर तुम्ही त्यांना ते बॉटल उकळून द्यायचे किंवा ते वाटी चमचा सुद्धा उकळून देत होतं, कारण की एकदा बॉईल केलं की त्याच्यातले सगळे किटाणू मरून जातात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पोटात इन्फेक्शन होत नाही, बाळाला कुठला त्रास होत नाही. तर या सगळ्याची काळजी घेऊन पुढची स्टेप आपल्याला करायची आहे. सो सगळं बॉईल करून प्रॉपर घ्या आणि त्याच्याने त्याला वरणाचं पाणी पाजा. सो सगळ्यात पहिले तुम्ही वरणाचं पाणी देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही रव्याची खीर ही तुम्ही रोज दिली पाहिजे असं नाही आहे, कारण कोणाला आवडतं कोणाला नाही. सो त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे बनाना, पण तो पण लिक्विड फॉर्ममध्ये. थोडंसे एक 15-20 दिवसानंतर मी बनाना दिला, म्हणजे सुरू केल्यानंतर. त्यानंतर तुम्ही देऊ शकता कॅरेट, म्हणजे गाजराची प्युरी. गाजर
छान बॉईल करून घ्या, उकळून घ्या. कुकरमध्ये लावलं तर जास्त बेस्ट. आणि मग त्याला छान स्मॅश करून घ्या. मी मिक्सर वापरत नाही, मी माझ्या दोन्हीही मुलांसाठी मिक्सर वापरलं नाही. शक्यतो रोजचं फूड आपण मिक्सरमध्ये, आपण स्वतः वरण भात मिक्सरमधला खात नाही तर त्यांना कसं देणार आहे. सो याच्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आता आपण आज फक्त ऑप्शन्स बघणार आहोत आणि मग नंतर ते कसं द्यायचं किंवा ते कितपत कसं बनवायचं हे जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ मी स्पेशल बनवेल. सो गाजराची प्युरी तुम्ही देऊ शकता. पंपकिन, कोहळं ज्याला आपण भोपळा म्हणतो, लाल भोपळा, त्याची प्युरी तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही बटाटा जो आहे तो स्मॅश करून देऊ शकता, जो मी देते. स्वीट पोटॅटो एक खूप छान ऑप्शन आहे तुम्हाला, जे तुम्ही देऊ शकता. हे सगळे झाले बिलकुल ब्रेकफास्टचे ऑप्शन्स देते मी तुम्हाला. स्वीट पोटॅटो, साधा पोटॅटो, त्याच्यानंतर कॅरेट प्युरी, पंपकिन प्युरी, त्याच्या अशा प्युरी ज्या तुम्हाला द्यायच्या आहे. माझ्या दोन्ही मुलांना प्युरी फार आवडल्या नाही, मी खूप प्रयत्न केला देण्याचा पण नाही आवडला. सो ॲपल तुम्ही स्टीम करून देऊ शकता. हे झाले सगळे ब्रेकफास्टचे आयटम जे सकाळी उठल्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी द्या. बनानासुद्धा तुम्ही त्याला स्मॅश करा छान चमच्याने, अगदी काटा चमच्याने तुम्ही त्याला छान स्मॅश केलं तर ते छान स्मॅश होऊन मुलं आवडीने घेतात बनाना. सो बनाना तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हे सगळे ब्रेकफास्टचे आयटम झाले. त्यानंतर लंच एकदम पहिल्याच दिवशी सगळं होणार नाही. पहिल्यांदा फक्त सकाळचंच त्यांना द्या. दुसऱ्यांदा मग 2-3 दिवस हे झाल्यानंतर तुम्ही त्यांना सकाळ आणि दुपार असं 2 वेळेला द्या. मग हळूहळू पुन्हा 5-6 दिवस गेले की मग सकाळ दुपार संध्याकाळ असं द्या. आणि मग हळूहळू गेले की मग 4 मील्स त्यांना द्या. सो अशा आपण आपल्या वेळा ठरवा. खूप मुलांना प्रत्येक गोष्टीत बांधून ठेवू नका, मी हे देणार नाही ते देणार नाही, कारण मुलांना सगळं दिलं तरच आत्तापासून जी सवय लागायची ती लागेल. हे झालं ब्रेकफास्ट आयटम. त्यानंतर मी हळूहळू जे सुरू केलं त्याच्यामध्ये येतो सगळ्यात पहिले वरण भात, जो प्रत्येक घरात बनतो आणि तो अगदी सिंपल वरण भात आणि तूप. हे मी माझ्या बाळाला दिलं. त्याचा भात फक्त आम्ही मऊ वेगळा मांडत होतो, अगदी कुकरमध्येच छोट्याशा वाटीमध्ये. सो वरण भात आणि तूप हा त्याचा लंच असायचा, म्हणजे आहे अजूनही, कारण तो 6.5 महिन्यांचा आहे. सो त्याच्यानंतर मध्ये जर मला जाणवलं, ज्या वेळेला वाटतं की अशी मधली भूक असते किंवा हळूहळू भूक वाढायला लागली आणि असं वाटायला लागलं की ब्रेस्टफीड त्याला भूक भागत नाही आहे, त्यावेळेला मी 4 वाजता दुपारी त्याला काय म्हणतात त्याला, आपली घरचं जे सेरेलॅक आहे ते तयार केलं होतं. ते कसं केलं होतं ते खूप छान झालं होतं. म्हणजे इव्हन काय केलं ना, ते बनवलं आणि मी खाऊन बघितलं, माझ्या मिस्टरांना देऊन बघितलं, कारण आपल्याला जे आवडलं ते त्यांना आवडेल असं एक ओव्हरऑल टेस्ट होती त्याची. सो ते खूप बाळाला आवडलं आणि बाळाने ते खूप एन्जॉय केलं. तर ते आता माझं संपलेलं आहे आणि आता मी पुन्हा बनवेन, तर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मी नक्की शेअर करेन. सो ते सेरेलॅक मी त्याला द्यायची. और त्याला एक ऑप्शन ठेवलं होतं, किंवा मी सेरेलॅक पूर्ण अन्नच होतं त्याच्यामुळे ते आम्ही रात्री पण त्याला कधी डिनरमध्ये पण ते देत होतो. सो मग त्याला वेगळ्याने काही देण्याची गरज पडत नव्हती. तर हे झालं सगळे ऑप्शन. त्याच्यानंतर आत्ता मी एक इन्स्टंट फूड त्याच्यासाठी बनवलं, ते म्हणजे मखाना. मखानाला रोस्ट करून त्याची पावडर फॉर्ममध्ये ते तयार करून ठेवलं आहे. ते पण इन्स्टंट आहे. त्याची रेसिपी हवी असेल तर ती पण तुमच्यासोबत शेअर करेल. सो छोटंसं स्नॅक म्हणून किंवा जी छोटी भूक असते बाळाची 4 वाजता 5 वाजताची संध्याकाळची, त्याच्यात द्यायला हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर येतो एक डिनरचा प्रॉपर मेनू, जो मी त्याला जे देते आहे रोज डिनरमध्ये. त्याच्यामध्ये मी त्याला देते खिचडी. आता ही खिचडी म्हणजे मी खरं सांगते ना, ही खिचडी म्हणजे एक वरदान असल्यासारखं आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही सगळं टाकून देऊ शकता. स्पिनच, पालक टाकते, गाजर घालते, थोडासा पोटॅटो घालते, त्याच्यानंतर स्वीट पोटॅटो तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, पण कोणाला आवडत असेल तर. त्यानंतर टोमॅटो घालते. हे सगळं घालून मी त्याला खिचडी बनवून देते. मुगाची डाळ थोडीशी तुरीची डाळ, थोडीशी मुगाची सालाची डाळ, असं सगळं मिक्स करून त्याला खिचडी बनवते, जी थोडीशी आसट बनवते आणि मस्त त्याला छान असं रवीनी घोटून घेते आणि छान त्याला वरती जिरेपूड आणि तुपाची फोडणी घालून, म्हणजे फोडणी म्हणजे अगदी तसं घालून त्याला खाऊ घालतो. सो तो खूप एन्जॉय करतो. आमच्या डॉक्टरांनी बॉईल एग कंपल्सरी सांगितलं आहे, पण आमच्याकडे अंड कोणीच खात नाही. सो आता ते सुरू करायला सांगितलं आहे, तर आमच्यासमोर तो क्वेश्चन मार्क आहे. तर बघूया, मुलांसाठी सगळं काही करावं लागतं. सो मी वेगळं काहीतरी बॉयलर वगैरे घेऊन त्यांचं मॅनेज करणार आहे. सो नंतर अजून एक ऑप्शन म्हणजे सूप. सगळे सूप आपण त्यांना देऊ शकतो मधल्या वेळेला. म्हणजे साधारण मला वाटतं की 4 वाजताची वगैरे वेळ आहे ती सूपसाठी छान आहे, की मुलांना छान
छोटी भूक आणि छान. तर ते सूप, टोमॅटो सूप, पालक सूप, मिक्स व्हेजिटेबल सूप ते कसे बनवायचे त्याची सुद्धा रेसिपी हवी असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. मुगाच्या डाळीचं सूप असं सगळं देऊ शकतो. त्यानंतर आता 6-6.5 आता 7 महिन्याचं माझं बाळ होईल, तर आता मी त्याला म्हणजे नवीन ॲडिशन करणार आहे याच्यामध्ये, ते म्हणजे दही आणि पनीर. सो मी आता त्याला घरचं बनवलेलं पनीर आणि घरचं बनवलेलं दहीसुद्धा सुरू करणार आहे. हे आमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मी प्रॉपर पुढे जाते आहे आणि त्यामुळे माझ्या बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आम्ही त्याला सगळं देतो आहे. पोटॅटो खूप म्हणजे बटाटा तर म्हणजे मी म्हणेल की मुलांना आवडतोच, सो तुम्ही ते द्याच. सो अशा प्रकारचा काहीतरी आमचा मील प्लॅन चाललेला आहे. तुम्हाला यात काही चुकीचं वाटू शकतं, कारण काय आहे ना, प्रत्येक राज्य, प्रत्येक शहर, तिथे मिळणाऱ्या गोष्टी आणि तिथलं असणारं वातावरण याच्यानुसार आपले खाद्यसंस्कृती असते. सो तुमच्याकडची खाद्यसंस्कृती नक्कीच वेगळी असेल, पण हे बेसिक ऑप्शन्स आहे जे तुम्ही तुमच्या बाळाला अगदी सहज देऊ शकता. सो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. याच्यानंतर साबुदाण्याची खीरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मला हे सगळे ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहे आणि ह्याचा प्रॉपर चार्ट जर तुम्हाला बनवून हवा असेल तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल विथ रेसिपी. जर तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. कारण जर तुमच्याकडनं मला छान रिस्पॉन्स आला तर मी नक्कीच व्हिडिओ रेग्युलर बनवण्याचा प्रयत्न करेल. कारण माझं पण लहान बाळ आहे, त्याच्या ग्रोथशी संबंधित त्याचे माइलस्टोन काय आहे, प्रत्येक त्याची ग्रोथ कशी होते आहे, कसं बाळाला सांभाळायचं, इथपासून ज्या न्यू मॉमा आहेत किंवा ज्या न्यू मॉमीज आहेत ना, त्यांच्यासाठी माझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत टॅकल करण्यासाठी. कारण हे माझं सेकंड बाळ आहे. खरं तर प्रत्येक आई हे वरदान घेऊन येत असते की तिला प्रत्येक गोष्ट शिकवायची गरज नसते, तिला हे वरतून मिळालेलं आहे. सो तुमच्या अडचणींचं सोल्युशन माझ्याकडे असावं असं मला वाटतं आणि म्हणून मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येत असते. तेव्हा भेटू लवकरच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण तुमची प्रत्येक अडचण सोल्युशन माझ्याकडे असेल असा मी प्रयत्न करेल. सो भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तुमच्या बाळाला आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे हीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया.